हरिओम. योगदास श्री जय गणेश जोशी यांनी निरूपण केलेली श्री शिवसूत्रे, अध्याय 3, सूत्र क्रमांक 17. स्वमात्रा निर्माणम आपादयती. योगी स्वेच्छेने दुसऱ्या जगतात प्रविष्ट होतो. ध्यान ही सुरुवात आहे. ध्यान हे अध्यात्माचे बीज आहे. या ध्यानरूपी बीजाला नित्यनियमित तपश्चर्येचे अन्नपाणी मिळावे लागते. त्याला कठोर ब्रह्मचर्य पालनाचे खत मिळावे लागते. एका विशिष्ट आसनात स्थित राहता येऊ लागल्यावर ध्यानावस्थेत स्थिरता येते. त्या योगे योग्याला यथाकालावधी समाधी प्रसाद मिळतो. त्याला आत्मभान येते. अशा प्रकारे नित्यनियमाने योगसाधना सुरू असता एक क्षण असा येतो की योग्याला परमात्म्याची ती झलक मिळते. त्याची अतींद्रिय शक्ती, कुंडलिनी शक्ती जागृत होते. ध्यानरूपी बीजाला अंकुर फुटतो. या अंकुराचे आध्यात्मिक रोपटे तयार होऊन त्याचा यथाकालावधी महावृक्ष होतो. योगी साक्षात्कारी होतो. याच नरदेही त्याचा पुनर्जन्म होतो. बीजाला अंकुर फुटतो याचा अर्थ या सूत्रामध्ये समजून घ्यायचा आहे. हे फार महत्त्वाचे आहे. हिंदू धर्मात मुलींसह प्रत्येक हिंदूंसाठी मौज बंधनाची एक फार सुरेख प्रथा आहे. मूल 8 वर्षाचे झाल्यावर त्याच्यावर संस्कार केले जातात. या योगे त्याला जाण दिली जाते की आता त्याने विद्याभ्यास करायचा आहे. बालपणीचे जीवन संपवून आता त्याला दुसऱ्या जगतात प्रवेश करायचा आहे. त्यासाठी विद्याभ्यास करून तयार व्हायचे आहे. 25व्या वर्षापर्यंत ज्ञानप्राप्ती करून द्विज दुसरा जन्म घेऊन या विश्वात प्रवेश करायचा आहे. हा दुसरा जन्म म्हणजे मागील योनी आता विसरायच्या आहेत. गत म्हणजे मनुष्यतर योनीत शक्यतो आराम करावा, भूक लागली तर खावे प्यावे, स्वतःचे संरक्षण करावे, प्रजोत्पादन करावे असा जीवनाचा कार्यक्रम होता. तो आता विसरायचा आहे. या नरदेही असे वागायचे नाही. आता नरदेहाचे महत्त्व ओळखून आपला आत्मउद्धार साधायचा आहे. हाच नरदेहाचा एकमेव उद्देश आहे. हा उद्देश साध्य करून नरदेही सायुज्यमुक्त जीवन जगायचे. या सृष्टीचा ती नैसर्गिक जशी आहे तसा तिचा आस्वाद साक्षीत्वाने घ्यायचा आहे. बीजाला अंकुर फुटतो याचा अर्थ या सूत्रामध्ये समजून घ्यायचा आहे. जेव्हा बीजाला अन्नपाणी मिळते तेव्हा त्याला अंकुर फुटतो. जेव्हा अंकुर फुटतो त्याच क्षणी ते बीज दुभंगते. बीज दुभंगून त्यामधून अंकुर या विश्वात प्रवेश करतो. ते बीजरूपी शरीर मृत होते आणि अंकुर रूपाने त्याचा पुनर्जन्म होतो. बीज आपले आपण स्वेच्छेने दुभंगून घेते. पुढे काय अवस्था होणार आहे हे त्याला त्यावेळी माहीत नसते. परंतु स्थित्यंतरासाठी ते उडी घेते. बीजातील गरामध्ये आत्मतत्व असते. ते बीजरूपी देह त्याग करून अंकुररूपी देह धारण करते. अंकुराची यथाकालावधी वाढ होऊन त्याचे रोप आणि त्या रोपाचा वृक्ष तयार होतो. तो गगनाला परमात्म्याला भेटायला सतत ऊर्ध्वमुखी होऊन गमन करत असतो. हे स्वमात्रा निर्माणम आपादयती असते. नित्यनियमाने योगसाधना सुरू असता योग्याच्या जीवनात एक क्षण असा येतो की योग्याला परमात्म्याची ती झलक मिळते. त्याची अतींद्रिय शक्ती, कुंडलिनी शक्ती जागृत होते.
ध्यानरूपी बीजाला अंकुर फुटतो. योगी आता पूर्वीचा राहत नाही. याच नरदेही त्याचा सायुज्य मुक्त म्हणून पुनर्जन्म होतो. द्विज होतो. त्याचे रिपू क्षीण होतात. गतजीवनाच्या स्मृती क्षीण होतात. त्याला भौतिक प्रापंचिक जीवन देह जगवण्यापुरतेच शिल्लक राहते. तो ब्रह्मरूप होतो. स्वेच्छेने सृष्टीलीला साक्षीत्वाने उपभोगतो. हा ध्यान समाधीचा अत्युच्चम प्रसाद असतो. मुक्त जीवन कैवल्यानंद देते. बीजातून वृक्ष तयार होतो. थेंबातून महासागर तयार होतो. कणातून विश्व निर्माण होते. आंशिक आत्म्यातून परमात्मा प्राप्त होतो. विपश्चना. क्षुल्लक व्यवहारात भांडण तंटे करत आयुष्य कुजवू नये. आपण जन्माला येताना आंशिक आत्मतत्वाशिवाय अन्य काहीही घेऊन आलो नव्हतो. मग येथील हा प्रापंचिक सोस कशाला हवा आहे? त्या आंशिक आत्मतत्वामधून विश्वात्मा निर्माण करावा आणि कैवल्याधामी कैवल्यानंद उपभोगावा. हरिओम.